बारामतीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयाला अजितदादांचं नाव नको या मागणीसाठी बारामतीत आज सकाळी निषेध मोर्चा निघाला। तुमच्या माहितीसाठी सांगते, हे तेच रुग्णालय आहे जिथे अपघाती निधनानंतर अजितदादा पवार यांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी आणलं गेलं होतं। याच रुग्णालयाला अजितदादांचं नाव नको म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मोर्चाची हाक दिली होती। धनगर समाजाकडून या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जातोय, पण विरोध नेमका कशासाठी होतोय? अहिल्यादेवींचं नाव बदलून अजितदादांचं नाव दिलं जातंय का? काय आहे हे प्रकरण, तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। 1.5 महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। अवघा महाराष्ट्र हळहळला। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत बजेट सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या भव्य स्मारकाची घोषणा देखील केली। दादांच्या निधनानंतर बारामतीतील काही संस्थांना दादांचं नाव देण्यात आलं, पण जेव्हा बारामतीच्या शासकीय महाविद्यालयाला, ज्याचं नाव सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय आहे, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाला जेव्हा दादांचं नाव देण्याची मागणी केली गेली आणि महाराष्ट्र सरकारने तसा निर्णय जाहीर केला, तेव्हा मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला। मुळात बारामतीतलं हे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारलं गेलं 2019 मध्ये। त्याच्या उभारणीत अजितदादांचा महत्त्वाचा वाटा होता। या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव राज्य सरकारने दिलं होतं। याची घोषणा करण्यात आली होती ती चौंडीला, म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावात झालेल्या मोठ्या सोहळ्यात। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त तिथं कार्यक्रम होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार त्यावेळी उपस्थित होते। या महाविद्यालयाचा नंतर मोठा विस्तार झाला आणि त्याचा केवळ बारामतीकरांनाच नव्हे तर आसपासच्या नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा मोठा फायदा झाला आणि होतोय। अजितदादांच्या मृत्यूनंतर बारामतीतील अनेक संस्थांना त्यांची नावं दिली गेली, जसं की बारामती बाजार समितीला आणि शहरात असणाऱ्या दुसऱ्या एका शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला। याशिवाय कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला अजितदादांचं नाव देण्याबाबतच्या निर्णयावर देखील चर्चा सुरू आहे। आत्ता अजितदादा यांचं पार्थिव जिथे पोस्टमॉर्टमला आणलं गेलं होतं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या रुग्णालयाला दादांचं नाव देण्याची घोषणा झाली आणि त्याला विरोध सुरू झाला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा मुद्दा उचलून धरलाय। ते म्हणाले की बारामतीत 2 वैद्यकीय महाविद्यालय आहेत। बारामतीतील मेडत येथील दुसऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाला आधीच अजितदादा पवारांचं नाव दिलेलं असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने असलेल्या महाविद्यालयाच्या रुग्णालयाला त्याचं नाव कशाला? काही समाजकंटक आणि समाजविघातक लोक जाणून बुजून हे करत असून सुनेत्राताईंना याची कल्पना आहे की नाही हे माहीत नाही। त्यांना आम्ही विनंती करतोय, तसंच बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थांना दादांचं नाव देण्यात यावं अशीही आम्ही विनंती करतोय। दरम्यान होळकर घराण्याचे वारसदार भूषणसिंह राजे होळकर यांनीही आता या वादात उडी घेतली असून ते माध्यमांशी बोलताना म्हणालेत की बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालय हा अजितदादा पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। हे महाविद्यालय उभं राहिलं तेव्हा त्यांनी मोठ्या अभिमानाने या संस्थेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं होतं। स्वतः अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय बदलणं हा त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल। वस्तुस्थिती अशी आहे की महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव कायम राहणार असून केवळ त्याच्याशी संलग्न असलेल्या रुग्णालयालाच फक्त दादांचं नाव देण्यात येणार असल्याचा हा निर्णय होता आणि आहे। महाराष्ट्रात तसंच देशभरात वैद्यकीय महाविद्यालय जिथे असतात तिथे त्याच्याशी संलग्न रुग्णालयही असतात। महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तिथं प्रॅक्टिकल करत असतात। एक तर महाविद्यालयाला जे नाव तेच रुग्णालयाला असं बऱ्याच ठिकाणी असतं, तर काही ठिकाणी महाविद्यालयाला एक नाव आणि रुग्णालयाला दुसरं असाही प्रकार पाहायला मिळतो। बारामती परिसरात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे। अहिल्यादेवी होळकर हे या समाजाचं श्रद्धास्थान आहेत। लक्ष्मण हाके हे गेल्या काही काळापासून धनगर समाजाच्या मागण्या उचलून धरत आहेत। याआधी हाके यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाला विरोध केला होता, तसंच धनगर समाजाला एसटी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी केली होती, ती ही बारामतीतच।
आताही हाकेंनी याच बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या रुग्णालयाला अजितदादांचं नाव देण्याला विरोध दर्शवलाय। रुग्णालयाला दादांचं नाव देण्याचा निर्णय वैयक्तिक बारामतीकरांचा नसून सरकारनेही त्याची अधिकृत घोषणा केली असल्यानं लक्ष्मण हाके आता सरकार दरबारीही आपलं म्हणणं मांडणार असल्याची त्यांनी म्हटलंय। बारामतीतील वैद्यकीय रुग्णालयाचा नामकरणाचा हा वाद आता केवळ एका नावापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्याला राजकीय आणि सामाजिक संघर्षाची जोड मिळाली। एकीकडे अजितदादांच्या योगदानाची दखल घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा मान राखण्यासाठी धनगर समाज आणि ओबीसी नेते आक्रमक झालेत। अहिल्यादेवींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेतील रुग्णालयाला दुसरं नाव देणं योग्य आहे की अयोग्य, या वादावर सरकार आता काय भूमिका घेणार? सुनेत्राताई, पवार कुटुंबीय आणि दादांचे समर्थक यांच्याकडे कसं पाहतायत? अजून तरी प्रतिक्रिया न दिलेले भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देत आहेत? बारामती मतदारसंघात आधीच असलेल्या छुप्या मराठा धनगर वादाला यामुळे तोंड फुटणार की नाही, आणि लक्ष्मण हाके यांचं आंदोलन कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण तुम्हाला याविषयी काय वाटतंय? लोकभावनेचा विचार करून हा निर्णय बदलला जावा का, की अजितदादांच्या कार्याचा गौरव म्हणून हे नाव रास्त आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।